गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा संवत्सर प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा अशा या नावांनी ओळखला जाणारा हा वर्षाचा पहिला दिवस आहे. संपूर्ण भारतीय वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मुहूर्त म्हणजे काय? आता मुहूर्त म्हणजे ज्या दिवशी दिवसभरासाठी सर्व चांगली नक्षत्रे, चांगले ग्रह, चांगली तिथी, वार चांगला, योग चांगले, करण चांगलं अशी ही पंचांगाची जी 5ही अंगे आहेत ते सर्व शुभ अवस्थेत असतात. म्हणून त्याला मुहूर्त म्हणतात. सर्व चांगलेच असते त्या दिवशी, वाईटाचा लवलेशही नसतो. त्या वेळेला किंवा तिथीला किंवा त्या दिवसाला मुहूर्त म्हणतात. या दिवशी आपण कोणत्याही कामाचा शुभारंभ करू शकतो. आता हिंदू पंचांगानुसार कालगणनेचा जो भाग म्हणून जे 60 संवत्सर मानतात, म्हणजे प्रत्येक संवत्सराचा प्रारंभ दिन म्हणजेच वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा. एकदा काय झालं, परमभक्त नारद मुनी होते. त्यांना प्रपंच करण्याची इच्छा झाली, म्हणजे संसार करायची इच्छा झाली. त्यावेळेला भगवंतांनी त्यांना नारदी केले, म्हणजे नारदांची नारदी केली. आणि ते श्री झाल्यानंतर त्यांना 60 पुत्र झाले. तेच हे संवत्सर, हे सर्व कथांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तो दिवससुद्धा गुढीपाडव्याचाच होता, असं हे ब्रह्मांड पुराणात आढळतं. एकदा चेदी देशाचा राजा होता वसू. याने इंद्रपदाची प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या केली. आता त्याला देव आणि इंद्र दोघेही प्रसन्न होऊन त्याच्यापुढे प्रगट झाले. तेव्हा इंद्राने त्याला सांगितलं, अरे मी तर स्वर्गाचा अमरेंद्र आहे म्हणे, तिथं तुझी काय आवश्यकता? तिथे तुझी आवश्यकता नाही. तू पृथ्वीवरच मनुष्येंद्र म्हणून राहा आणि तुझ्यामुळे प्रजा सुखी आणि आनंदात राहील. काही दिवसांनी आम्ही तुला बोलावून घेऊ. आणि मग इंद्राने वसूला वेळूची काठी, ध्वज, सुवर्ण कमलाची माला म्हणजेच वैजयंती माला दिली. त्याप्रमाणे वसूने तो ध्वज सजवून ध्वजाची प्रेमाने अशी पूजा केली, आदराने पूजा केली. आणि तो दिवस होता वर्ष प्रतिपदेचा, म्हणजेच गुढीपाडवा. आता हा जो दिवस असतो, या दिवशी वर्षाचा पहिला दिवस म्हणून पंचांग वाचनसुद्धा करतात. नवीन पंचांग जे येतं त्याचे वाचन करतात. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण याचं हे पंचांग वाचनात महत्त्व आहे. तर आता तिथीच्या श्रवणाने काय फळ मिळतं, तर लक्ष्मी प्राप्ती होते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वृद्धी होते. नक्षत्रांच्या श्रवणाने पातकांचा नाश होतो. योग श्रवणाने रोग निवारण होतो आणि करणाच्या श्रवणाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. हे झाले पंचांग वाचनाचे महत्त्व. आता आपण गुढी उभारतो. गुढी उभारतो म्हणजे वेळूची काठी असते, तिला नवे वस्त्र देतो, वस्त्र बांधतो. त्याच्यावर तांब्याचा गडवा, नंतर साखरेची गाठी बांधतो, नंतर हार, ते कडुलिंबाचे जे डगळा असतो तो सुद्धा बांधतो. त्या दिवशी कडुलिंबाच्या ज्या गोळ्या करतात, कडुलिंबाची पाने आणि गूळ हे एकत्र करून त्याच्यात धने वगैरे घालून त्याच्या वाटून अशा गोळ्या बनवतात. तर त्या ह्या गोळ्या का खायच्या? कडुलिंबाचीच पाने का बरं? तर हा कडुलिंब आरोग्यवर्धक म्हणून हे काम करतं. अतिउष्णतेने शरीरात होणारे बिघाड हे कडुलिंब दुरुस्त करण्याचं काम करतं, चांगलं करण्याचं काम करतं. म्हणून त्याचं जास्ती महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने सालीने ज्वर नाहीसा होतो. आणि रोज जर कोवळी पाने आपण खाल्ली तर कांतीचं तेज दिसते. आणि मधुमेही जो रुग्ण असतो त्याला ह्या काड्यांचा रस देतात, काड्यांचा काढा उकळवून देतात. म्हणून हे लिंबाचं महत्त्व आहे. तसेच साखरेची गाठी का बरं? तर उन्हाळ्याच्या दिवसात अशक्तपणा येत असतो आणि
कफाचा त्रास होतो तर हे साखरेच्या म्हणजे गाठीच्या सेवनाने हे कमी होतं, अशी ही वर्ष प्रतिपदा असते. तर हे आपण त्या दिवशी काठीची पूजा करतो. तर कशी करायची ती पूजा? पाटावर तांदूळाचं स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर वेळूच्या काठीने ही ज्या वरती सांगितल्याप्रमाणे गुढी सजवायची आणि त्याची पंचोपचारप्रमाणे म्हणजे हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, आरती, उदबत्ती अशी पूजा करायची आणि गुढीची आपण स्थापना करायची. अशी ही वर्ष प्रतिपदा. कपड्यांचा रंग, कडुनिंब, चंदन, गाठी, श्रीखंड या सर्वांच्या मदतीने आरोग्याचा मार्ग दिसतो आणि हे त्याच्याने आरोग्यवर्धक अशी ही वर्ष प्रतिपदा. त्याचप्रमाणे सुशोभन, नवीन कपडे, पक्वान्ने याप्रमाणे आनंदाने साजरा करतो ती वर्ष प्रतिपदा. तसेच धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय परंपरा लाभलेली ही वर्ष प्रतिपदा. त्याचप्रमाणे अनेकांचा आरंभ दिन, त्या दिवशी आपण नवीन नवीन कामेही करू शकतो. तर अनेकांचा आरंभ दिन असणारी ही वर्ष प्रतिपदा अतिशय श्रद्धेने साजरी केली तर मनुष्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक प्रगती नक्कीच होत राहील. असा हा वर्षारंभ म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस साजरा करून मनुष्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या या भारतीय संस्कृतीला शतशः प्रणाम. धन्यवाद.